जमीन चांगली आहे का हलकी आहे का भारी जमीन सांगत नाही, जमिनीचं काय सांगतंय? पीक सांगत आहे. कीर्तन कळालं ना? आता लेकरं कसे आहेत, लेकरं कसे जन्मले आई वडिलाच्या पोटी, त्याचे खून मुखी अमृताची वाणी. आता मुख वेगळं, तोंड वेगळं आणि थोबाडी वेगळं. कीर्तन कळालं का? हे पहा, आपल्या शरीराला ऐकलं का? आपल्या सप्त्याचा कितवा दिवस आहे? पहिला. आणि वर्ष कितवं आहे? 9. कीर्तन कळालं ना? शरीराला खिडक्या सुद्धा 9 आहेत. अभ्यास करा, रात्रा सुद्धा 9 आहेत, ग्रह 9 आहेत. माफी मागून बोलू. हे पहा, हे कपाळ बघा, हे प्लेट नंबर आहे आपला हिंदूचा. इथं गंध पाहिजे. इथं काय पाहिजे? गंध. बघा गाडीला प्लेट आहे का नाही? प्लेट नंबर MES 22. तुमची पॉशिंग गाडीला प्लेट आहे, तसं कपाळ आहे ना, या कपाळावर गंध लिहा. एक मुख, ज्याच्या कपाळाला गंध नाही, मुखामध्ये देवाचं नाव घेत नाही, मी म्हणत नाही. शांती ब्रह्म पैठणचे नाथ महाराज त्यांचं वाक्य ते तोंड हो. नमामि नमुख सर्पाचे बीळ जीवन वेगाळ सर्व आहे, जीवन वेगाळ सर्व आहे, जीवन नमामि नमुख सर्पाचे बीळ हो सर्पाचे बीळ नमामि नमुख सर्पाचे बीळ नमामि नमुख सर्पाचे बीळ जीवन वेगाळ आहे, जीवन वेगाळ आहे, जीवन वेगाळ सर्प आहे, जीवन वेगाळ सर्प आहे. ऐका नाही, पैठण कोण्यात आलं? जिल्ह्यात आहे. बोला बोला. याच्यातच आहे ना? ह्या जिल्ह्यात आहे ना? या पायी निकाल आहे बघा. नामाविण मुख, कपाळाला गंध नाही, गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, मुखामध्ये देवाचं नाही, तोंड नसून सापाचे ते बीळ. खालास र, पण उकंड्यात कचरा टाकल्या. आतापर्यंत झालं असेल, पण आज तुम्हाला सांगायलो, राजा छत्रपतीला आवडतंय तेच करा. बाईनं असं वागावं, मालकाला आवडेल तसं वागावं. शिष्यानं असं वागावं की आपलं वागणं गुरुला आवडावं. भक्तानं असं वागावं की आपलं वागणं देवाला आवडावं. आणि तरुणानं असं वागावं की आपल्या चालण्या बोलण्यात वागण्यात छत्रपतीला आनंद व्हावा. मुखी. आता अमृत काय आहे? दैत्य पेतात ते एक अमृत वेगळं आहे, देव पेतात ते अमृत वेगळं आहे, आणि वारकरी घेतात ते अमृत काही वेगळंच आहे. आमच्या ज्ञानोबा स्पष्ट हरिपाठामध्ये म्हणतात, जे नाम अमृताची गोडी फक्त वैष्णवालाच आहे. योगी या साधली जीवन कळा, योगी या साधली जीवन कळा, योगी या साधली जीवन कळा, योगी या साधली जीवन कळा. हो नामृत गोडी वैष्णवाला झाली, योगी या साधली जीवन कळा, योगी या साधली जीवन कळा. नामृत गोडी वैष्णवाला झाली, योगी या साधली जीवन कळा, योगी या साधली जीवन कळा, जीवन कळा, जीवन. आलं का? आलं का? अब प्रमाण कशाला आधार कार्ड असते? नामामृत गोडी वैष्णवा
लादली. आणि अभंगाचं चरण काय चाललंय? हे पहा, विठ्ठल विठ्ठल हे वाणी, अमृत हे संजीवनी, जिह गोड तीन, अमृत तयास. तिथं कळालं का ना? हे पहा, मला 2 मिनिटात सांगा मिरची कशी आहे? हा? मिरची कशी आहे? काय बोलालेत मामा टकटक, एवढी रेंज असता. मिरची तिखट आहे वय? मिरच्या 2च आहेत, एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची. मिरची कशी आहे? कसंही बोला, मांजर कसंही उचलून फेका 4 पायावर उभच. हा, म्हणून टपके माणसं असे मी मध्ये घेतोय, पंडित नेहरू सारखे. या बसा पुरी. हा, कीर्तन कळालं का? नंबर 1 निवेदन केलं आमच्या सिद्धेश्वर महाराजांनी. सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. कुठं नेमकं काय पाहिजे, कुठला त्रास होण्या झालाय तीळ मात्र. हा, कीर्तन कळालं ना? हे बा, कधी लगा, हे पा, मिरची तिखट आहे, पण बाईनं चांगल्या पद्धतीनं जर भजे केले तर माणूस गुळू गुळू खाते. बरोबर आहे का चूक आहे? आता स्वयंपाक करायचं कळना बायायला, कशात बी मसाला चव नाही कशाला. का हा ये पसारा? हा, मला इनो सांगू वाटत नाही सिद्धेश्वर महाराज, पण सांगण्याचं कारण आहे. हा, कसं ऐका, याला प्रमाण आहे माझ्याकडे. तुम्ही लोणचं म्हणता का खार? लोणचं म्हणता का खार? ये काय म्हणता? काय म्हणाले ताई? असं कराय काय झालं? लोणचं का खार? लोणचं. काय म्हणता? लोणचं. बरोबर आहे ना? लोणचं म्हणता. बरोबर आहे का? झालं का बहुमत? मला 2 मिनिटात सांगा, लोणचं 10-11 दिवस झाले की लोणचं हलवावं लागते असं. बरोबर आहे का? बाया म्हणल्या तर हो, त्याला काय माहित आहे. मी का सनीशी आहे का? हा, ते लोणचं 10-11 झाल्यावर काय करावं लागतंय? हलवावं लागतंय. नाही हलविलं तर पाणी सुटते आणि बुर्रा येतंय. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तसं कीर्तनला बसलेला माणूस हसला पाहिजे आणि हल्ला पाहिजे. उग दुखवट्याला बसले आणि काय बसला सका ताट्या? काय बसला? बरोबर आहे का चूक आहे? याला प्रमाण आहे. हा, तू तोंड कसं फोडीली गबरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसे दिसा तोंडावरी. फोडीली गोबरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, तोंडावरी, तोंडावरी. आलं का प्रमाण? मंडळी आलं का? आलं का? फोडीली तैसा दिशे. आता गौरी आता सांगायचं राहिलंच. हा, हे म्हणायचं राहिलं नाही. हा, हे बा 1 मिनिटात कोणीही सांगा, तुम्ही माझ्या मुली माझ्या बहिणीप्रमाणे. हा, आता किती बाई शिकलेली राहू द्या, तिला सडान सारवण भोईसुऱ्या काही माती कळना. सडा काय सारवण काय भोईसुऱ्या काय माती कळायले? हा, सारवण गेलं, भोरसुऱ्या गेल्या, सडा गेला. गेला का? हाय हाय का? सगळंच गेलं ना. आता झाडायचंही गेलं, ते फरशी पुसायचं असं तेही गेलं. आता त्या फोरडामध्ये असं पिन खूप चालीत. या असला पसारा चाललाय बघा. आता झाडायचं नाही, पुसायचं नाही काही. हा, जेवायची एक मशीन निघाली आहे बघा. परातीत फुटबॉल टाकायचा आणि बटन दाबायचं. कालाय तस्माय नमः. पहिले कीर्तन सुटले आम्हाला लोक दक्षिणा देत होते. आता आम्हाला दक्षिणा देणार. आमची जागा हिजड्याने घेतली. काय पसारा. मग म्हणाले ढगाळण पाऊस आता कसं आलं.
हा? आता कोण्या वेळेस काही का व्हाले असं व्हाले हा? आता पाऊस पडाले आणि धुरीचा हरभऱ्याचा बुग्गा फुलाचा. बरोबर आहे का सुख आहे? बरोबर आहे का? माझ्याकडे प्रमाण आहे ला. हा, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ियों को आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे। ओ साधु संत को कोई नहीं माने, वाह वाह। औरत को बहुमान, उल्लाह को बहुमान आई रे, आई रे बेईमान दुनिया 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 आई रे। आलं का नाही प्रमाण? हा, ज्याचा मोदीजीचे तांदूळ पाहिजे त्याला जाऊन अंगठा लावावा लागालाय. कशाला प्रमाण द्यावं लागालय? मोकळं बोलायचं म्हणा. भुईमुग दोन आहेत, उपट्या आणि पसऱ्या. तुमच्या सप्त्यातला संयोजक भारी आहे म्हणून बरोबर पसऱ्या भुईमुग टाकला. बरोबर आहे का? खरं आहे का? बघा, हे कलियुग आहे. हा, 10:30 वाजलेत. मुखी अमृताची वाणी, तुकडा बंद केला. देह देवाचे कारणी. गंगा, झाड, वृक्ष आणि संत आणि राजे छत्रपती एका रेंज मध्ये, एका कक्षामध्ये बसतात, एका गटामध्ये. बघा चंदन, बघा ना, चंदन झिजणार पण झिजून झिजून जाग्यावर जाणार, पण जगाला सुगंध देणार. कीर्तन कळालं ना? राज्य छत्रपतीचं आयुष्य, वेळ आणि काळ पूर्ण देशासाठी, समाजासाठी, मातेसाठी आणि वारकऱ्याच्या हितासाठी गेले. म्हणून आज तुम्हाला ऊर्जा, हे पाय 394 वर्ष जरी झाले, आज तुम्हाला चैतन्य निर्माण झाले. आज कार्यक्रम कशामुळे? राजा छत्रपतीची काय आहे? जयंती 19 फेब्रुवारीला. म्हणून हे पायी आरंभ चांगल्या पद्धतीनं. तरी कृष्ण महाराजाला म्हणलं, गजानं आपल्या महाराजाला म्हणलं, काय करायचंय? मधी द्या ना मै तारीख. नाही म्हणले, सोमवार आहे आणि घासाला गोसाई पाहिजे. बरोबर आहे का? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. शरीर आहे ना, काळ आहे ना, देशासाठी जगासाठी जगा. संपलं, तुमचं देव नाव घेणार. आता उत्तर आहे का? बाळासाहेब ठाकरे, राजकारण वजा करा, माणूस देव आहे. अटल बिहारी वाजपेयी, राजकारण वजा करा, तो माणूस देव आहे. श्री गुरु मारोतराव महाराज दस्तापूरकर, संसार वजा करा, ते माणसं देव आहेत. लक्षाला काय समज? हा, देह देवाचे कारणी. किती चरण झाले? 2. जे शुद्ध आहेत 1, देवाचं नाव घेता 2. कीर्तन कळालं का? मग तेच शरीर कसं आहे? सर्वांग निर्मळ, 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 हा सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ,
चरण आहे? बोला. तिसरं. किती चरण आहे? तिसरं. आणखी एक चरण राहिले फक्त. आणि पुन्हा हवामानाचा अंदाज. खलास. 10:30 वाजली. आणखी 20 मिनिटं माझा आरक्षणचा कोटा आहे. काही माणसाला कळच ना. या पा कोण्याही माणसानं उठायचं एवढ्या माणसामध्ये. आमचे कृष्ण भाऊ त्याच्या पाठीला हात लावा. त्याच शर्ट आणि बनी कशी झाली? वल्ली झाली. वल्ली. घाम दार दार आला. हे पैसा हरामाचा नसून हे पैसा घामाचा आहे. ये इकडे उठून. काय काय म्हणजे भाजी न्यायला आणि महाराजाला काय करायला असतो? हो काय हे कसं झालंय? आमची माती आमचेच माणस हे आपलेच म्हणाले भाजी न्यायला महाराज. नाही बरोबर आहे का चूक आहे? बघा आमचे किशोर महाराज आणि बापू तुम्हाला कीर्तनापेक्षा आमच्या भाऊचा मृदंग, बापूचे प्रमाण आणि किशोरदेवची चाल ही तुम्हाला किती गोड वाटली. बरोबर आहे का? आणि काही काही म्हणते महाराजाला गाड्या काय करायच्या आता? ह्या डोळ्यात माती गेली का? संभाजीनगरला मच्छी टेम्पू चालल्यात. इकडे कोंबडे चालेत. आणि हे म्हणते हो काय रे? हो काय? किती चरण झाले? 3. ऐका सर्वांग निर्मळ. काय भानगडे? ह्या माणसाने एक केलं. कान, डोळे, वाचा, हात आणि पाय. बघा संतांचं कृपा कटाक्ष न्याहिली. हा दिटिवा जयावरी झळके. कीर्तन कळलं का? जयाचे का भिसाट शब्द सुखे मनो येतील सहज बोलणे. हित उपदेश. कीर्तन कळालं? पुन्हा हे पा संत चरणी रज. तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवाचे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. त्याला दुसरा एक तुकाराम महाराजचा अभंग आहे. त्या माणसाचे हात आणि पाय हे चंदनाचे हात